रामटेक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार किशोर गजभिये म्हणजे मी माझ्या प्रचारार्थ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हे आवर्जून नागपूर ग्रामीणच्या भागामध्ये रामटेक लोकसभेच्या संदर्भात प्रचारासाठी येत आहेत। त्यांची पहिली सभा ही काटोल येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे। सभेची तयारी पूर्ण झालेली आहे, ग्राउंड झालेले आहे, हेलिपॅडची व्यवस्था झालेली आहे। Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। आदरणीय बाळासाहेब हेलिकॉप्टरने येतील आणि त्यानंतर स्टेज वगैरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तिथे जो डोम आहे त्या डोमच्या सभागृहामध्ये ही सभा होणार आहे। साधारणपणे 10,000पेक्षा जास्त लोक त्या कमीत कमी 10,000 आणि त्यापेक्षा जास्त लोक त्या सभेला राहतील असा आमचा अंदाज आहे। त्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झालेली आहे, संपूर्ण व्यवस्था पूर्ण झालेली आहे। त्यांची दुसरी सभा काटोलची सभा आटोपल्यानंतर उमरेड येथे उमरेडच्या एका शाळेच्या ग्राउंडवरती दुपारी 12 वाजता आहे, त्याची पण तयारी झालेली आहे। तिथे वेस्टर्न कोलफील्डच्या ग्राउंडवरती हेलिकॉप्टर लँड होणार आहे आणि तिथून ते सभास्थळी जातील आणि 12 वाजताची सभा आटपून मग ते पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होतील। या ठिकाणी ही महत्त्वाची बाब अशी आहे की एकाच दिवशी 2 सभा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आमच्या प्रचारासाठी दिलेल्या आहेत। वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचा समर्थित उमेदवार म्हणून मी किशोर गजभिये रिंगणात आहे आणि उद्याच्या ज्या 2 सभा होणार आहेत त्या 2 सभांमुळे निवडणुकीचा नूरच पालटणार आहे। कारण ह्या 2 सभा अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना एका उच्च स्थानावरती घेऊन जाणार आहेत। कारण आतापर्यंत आमचा जो प्रचार आहे तो प्रचार चांगल्या पद्धतीने सुरू होता आणि आहे, पण आता तो दुप्पटीनं पुढील 3 दिवसामध्ये दुप्पटीनं आमचा प्रचार होणार आहे आणि या सभेमध्ये आम्ही 1 नंबरला राहू असा मला विश्वास वाटतो। पण हे सगळं होत असताना काही लोक अफवा पसरवत आहे। ती अफवा अशी आहे की वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी हे काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात आलेले आहेत अशी अफवा आज नागपूर ग्रामीणमध्ये पसरत आहे। मी ही जी अफवा आहे ही अफवाच आहे, ते सत्य नाही, हे खोटं आहे, मुद्दाम पसरवलेली ही अफवा आहे आणि याचं पूर्णपणे खंडन आम्ही करत आहोत। काँग्रेस पक्षाचा कोणताही वंचित बहुजन आघाडीचा कोणताही नेता काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नाही। ही सरळ अफवा आहे आणि आम्हाला जे यश मिळत आहे, आम्हाला जी भरपूर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळत आहे त्याला कुठेतरी खंडित करण्यासाठी, त्याला डाग लावण्यासाठी ही अफवा पसरवण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण जनतेला माझं असं आव्हान आहे की त्यांनी कृपया या अफवेवरती विश्वास ठेवणे, आदरणीय बाळासाहेब यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून आणि त्यांच्या लोकप्रियतेचा संपूर्ण फायदा या ग्रामीण भागातील लोकांना होणार हे पाहून या आमच्या विरोधकांनी ही अफवा पसरवलेली आहे। त्याच्यावरती ग्रामीण लोकांनी विश्वास ठेवू नये, अजिबातच विश्वास ठेवू नये। म्हणून याचा खुलासा मी स्वतः उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचा समर्थित उमेदवार किशोर उत्तमराव गजभिये अगदी नम्रपणे आपल्यासमोर मांडत आहे। सर, कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्ही आणि प्रचाराचा जोर कसा आहे, कसा प्रचार पुढे ठेवत काय सांगता? प्रचाराचा जोर असा आहे की नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यामध्ये आणि 6 विधानसभेमध्ये आमचे पत्रकं पोहोचले आहेत। जनसंपर्काच्या फैरी सुरू आहेत। आम्ही सकाळी 8:30ला निघतो तर रात्री 11 वाजता घरी येतो। या कालावधीमध्ये 15 ते 18 गावं आम्ही दररोज भेटी देतो आणि या भेटीदरम्यान लोकांना पत्रकं देणे, त्यांना समजावून सांगणे, उमेदवारीबद्दल सांगणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं जे निवडणूक चिन्ह आहे प्रेशर कुकर, या प्रेशर कुकरबद्दल माहिती द्यायची आहे लोकांना। लोकांच्या मनामध्ये एक गैरसमज आणखी आहे। यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचं चुनाव चिन्ह होतं गॅस सिलेंडर, त्यामुळे अनेक लोक गॅस सिलेंडरच आहे का असा सवाल करतात। त्याचं उत्तर असं आहे की या निवडणुकीमध्ये नवीन चुनाव चिन्ह, नवीन निवडणूक चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे आणि ते आहे
प्रेशर कुकर, तर प्रेशर कुकर आणि वंचित बहुजन आघाडी या दोन गोष्टी आपण कृपा करून लक्षात ठेवाव्या. आपलं चुनाव चिन्ह आहे प्रेशर कुकर आणि त्याचा प्रचार सुरू आहे. गाड्या पण फिरत आहेत प्रचाराच्या, पदयात्रा पण निघत आहेत आणि ठिकठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे बैठका घेऊन आपापल्या बुद्धविहारामध्ये किंवा सामाजिक मंडळांच्या मार्फत सभा घेऊन लोकांना जागृत करत आहेत.